TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक मला तेच ऍक्च्युअली हे म्हणायचं होतं की मला माझी 20 वर्षाची सवय मला तोडता येत नाहीये। तुम्ही इतक्या वर्षांची सवय कशी तोडणार आहात? मला वाटतं सक्रिय राजकारणामध्ये 38 वर्ष आणि अगदी लहानपणापासून राजकारणामध्ये जवळपास 50हून जास्त वर्ष काँग्रेस तुमच्या घरामध्येच रुजलेली आहे। कसं म्हणजे तुम्ही हे मॅनेज करणार किंवा कसं विसरणार तुम्ही हे सगळं? नाही, विसरायचा विषय नाहीये। माझी सर्व आयुष्य कुटुंबाचं हे काँग्रेस मध्येच राहिलेलं आहे। बदललेल्या परिस्थितीप्रमाणे राजकीय परिस्थिती खूप आमूलाग्र बदल झालेले आहेत। आव्हानं आपल्यासमोर अनेक आहेत। देशामध्ये लोकांचा जो मूड आहे, मूड ऑफ द नेशन ज्याला म्हणू आपण, लोकांची भूमिका ही शेवटी आपण ज्यांच्या मताने आपण निवडून जातो त्या जनतेचा कौल काय आहे हा सुद्धा लक्षात घ्यावं लागतं। आणि मला वाटतं मी निर्णय घेत असताना या सगळ्या बाबींचा विचार केला की आयुष्यामध्ये काँग्रेसने मला भरपूर दिलं, नकारत नाही। मी सुद्धा काँग्रेससाठी भरपूर काम केलं। मला मराठवाड्यामध्ये विशेषतः माझ्या जिल्ह्यात सुद्धा एकेकाळी 9च्या 9 आमदार मी निवडून दिले। महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था या निवडून दिल्या। ही बाब मी नाकारत नाही आणि ही काँग्रेसमुळेच हे शक्य झालं आणि ती माझं योगदान माझं व्यक्तिगत म्हणणार नाही, पण पक्ष म्हणून ताकद जी लावायची आहे ती लावली मी। पण आता बदललेल्या परिस्थिती पाहतोय, लोकांचा कल बदलत चालला आहे, पब्लिक ओपिनियन बदलत चाललेलं आहे, नेतृत्वासंदर्भात लोकांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत। ते सगळं लक्षात घेऊन आगामी काळामध्ये काहीतरी स्विच ओव्हर केला पाहिजे, काही बदल केलं पाहिजे असं मला वाटत होतं। आणि म्हणून मी कोणालाच दोष देत नाही आहे। मी निर्णय माझा व्यक्तिगत घेतला की आता स्विच ऑन कुठेतरी केलं पाहिजे आणि म्हणून मी भाजपामध्ये गेलो आणि भाजपामध्ये जाऊन मला अपेक्षा आहे की मी तर लोकसभेत सुद्धा राहिलेलो आहे, विधानसभेत राहिलेलो आहे, राज्याचा प्रमुख म्हणून दोनदा काम केलेलं आहे। तर मला खात्री आहे की देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये राज्यसभे हाऊस ऑफ एल्डर्स ज्याला म्हणू आपण, तिथे जाऊन मला निश्चितच काम चांगलं करता येईल याची मला खात्री आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही म्हणाल की हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता, मग हा प्रवास झाला कसा? म्हणजे काँग्रेस टू भाजप हा प्रवास कसा झाला? तुम्ही म्हणाल विचार मी निश्चित केला ना की आयडियोलॉजी आपल्याला बदल होतोय, इतक्या वर्षाची लिगसी आहे, बॅकग्राऊंड आहे, आहेत नाकारतच नाही मी। परंतु कुठेतरी एक अटॅचमेंट जी आहे एका मर्यादेपर्यंत त्याला महत्त्व आहे, मी नाकारत नाही। परंतु महाराष्ट्रातली विद्यमान परिस्थिती जर पाहिलं तर मला इथली जी काही तयारी आगामी निवडणुका विशेषतः जे फार महत्त्वाच्या आहेत, बरोबर, इथे काही नथिंग इज हॅपनिंग, काही घडत नाहीये असं मला एकंदरीत महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा जी काँग्रेस अंतर्गत इथलं जे काही तयारी व्हायला पाहिजे ती काही दिसली नाही। इंडियामध्ये जी अवस्था देश पातळीवर झालेली आहे ती सुद्धा निराशजनकच वाटते, कारण की एक जो आपला महत्त्वाचा घटक आहे तो सोडून जातो आहे। वेगवेगळी कारणं असू शकतात, मी नाकारत नाही आहे। आणि त्यामुळे मला वाटलं की आता ह्याला फ्युचर कसं आहे, या सगळ्या गोष्टीला भविष्य काय, भवितव्य काय। आणि अनेक लोकांचा आग्रह होताच, मी काही तोपर्यंत स्वीकारला नव्हता, परंतु निर्णय घेत असताना हे सगळे फॅक्टर्स डोळ्यासमोर ठेवून मी निर्णय घेतला की आता इट्स हाय टाईम, आपण निर्णय घेतला पाहिजे आणि बघू आपण। आपलं काही कोणाशी भांडण नाही आहे, कोणाशी आपण पण म्हणजे तुम्हाला असं वाटतं की काँग्रेसला काही फ्युचर नाहीये किंवा काँग्रेसमध्ये काही घडत नाहीये किंवा आगामी काळामध्ये काँग्रेस? हा सर्व निर्णय लोकांवर आहे। आपण मेहनत करणं, लोकांसमोर आपली भूमिका कन्व्हिन्सिंगली मांडणं ह्या तेवढंच महत्त्वाचं आहे। परंतु राज्यामध्ये काही तयारीच दिसत नव्हती आणि हे कसं काय होणार ही चलबिचलता राज्यातल्या अनेक आमच्या सहकारी मित्रांमध्ये आहे। आता त्याची अनेक मतदारसंघाचे विषय असतात, अनेक कारणं असतात, कोणाला पक्ष राहून माणूस म्हणजे स्वीकारतो आहे ती परिस्थिती। मला वाटतं की हे असं योग्य नाही आहे आणि म्हणून मी तो निर्णय घेतला। म्हणजे असं तर नाही की म्हणजे काँग्रेस आता जवळपास 10-1 वर्ष सत्तेत नाही आणि त्यामुळे असं वाटतं की म्हणजे एवढी वर्ष सत्तेत असलेली काँग्रेस गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत नाही, त्यामुळे ती अस्वस्थता वाढत चालली आहे काँग्रेसमध्ये? नाही, सत्तेत मी काँग्रेस सत्तेत असताना सुद्धा मी 10-9 वर्ष सत्तेत नसतो, मी सुद्धा नव्हतो। म्हणजे काँग्रेस सत्तेमध्ये असताना जवळपास 9 ते 10 वर्ष मी बाहेर होतो, काही कुठल्या पदावर नव्हतो। नंतर मी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलं, काम केलं।
परंतु सत्ता हा त्यातला एकमेव हेतू नाही आहे. त्या माध्यमातून काम करता आलं पाहिजे. असतात सत्ता फरक पडतोच, केंद्रातलं सत्ता असो किंवा राज्यातली सत्ता असतो. देश पातळीवर जे किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधानांचं जे वलय एकंदरीत निर्माण झालेलं आहे, जे काम ते करतायत हे निश्चितच फार ॲप्रिशिएबल आहे. लोकांच्या मनामध्ये ते पटतंय लोकांना असं दिसतंय. तर मी म्हटलं पण लेट अस टेक अ डिसिजन. मोदींचं कौतुक केलं होतं तुम्ही, त्यांची स्तुती केली. म्हणजे मोदींचं मोठेपण किंवा एक विकास पुरुष म्हणून जेव्हा तुम्ही त्यांना म्हणता त्यावेळेला हे आत्ताच वाटतं की म्हणजे आत्ता भाजपत प्रवेश केला म्हणून वाटतं की आधीपासून वाटतं? मी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा मी कधी जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हटलेलं आहे. म्हणजे काँग्रेसमध्ये कामं चांगली व्हायची, ते सुद्धा महाविकास आघाडीमध्ये होतो, कामं चांगले व्हायचे, मी त्यास ॲप्रिशिएट केलंच आहे. आणि त्यावेळेस मोदींच्या बाबतीत सुद्धा जे दिसतंय ते मी त्यांच्यावरती टीका मुद्दाम केली नाही. कारण टीकेला टीका करा, मुद्दाम टीका म्हणून टीका करा, ही भूमिका मी कधीच त्यावेळेस सुद्धा लोक म्हणतात तुम्ही माइल्ड आहे, तुम्ही काय बोलतच नाही, तुमच्यावर दबाव आहे, असं काहीच नव्हतं मी. पण त्यांच्याबद्दल मी कधी अपशब्द राजकीय क्षेत्रामध्ये काम सभागृहात सुद्धा सभागृहाबाहेर सुद्धा मी कधी राजकारणाचा स्तर मला घसू दिला नाही. आणि आपण पाल आगामी काळामध्ये सुद्धा माझी एक डेव्हलपमेंटल सकारात्मक भूमिका राहील, ज्यातून महाराष्ट्राचं, राज्याचं आणि विशेषतः मतदारसंघाचं काहीतरी चांगलं घडत गेलं पाहिजे, ही माझी प्रामाणिक भावना आहे. मोदींवर सातत्यानं टीका केली जाते. म्हणजे इथे जे महाविकास आघाडीमधले नेते आहेत, उद्धव ठाकरे आहेत, संजय राऊत आहेत किंवा सुप्रिया सुळे आहेत, नंतर शरद पवार आहेत, सातत्यानं मोदींवर टीका करतायत. यंत्रणांचा गैरवापर केला जातो, ईडी, सीबीआय यासारख्या यंत्रणांचा गैरवापर केला जातो, असा सातत्यानं जो आरोप केला जातोय, तर तुम्हाला काय वाटतं? असे टीका ही विरोधकांना करणं हे अपेक्षितच आहे. त्यांनी आपली प्रशंसा करावी किंवा सत्ताधारी पक्षाच्या अनुरूप काहीतरी बोलावं असं अपेक्षित नाहीच आहे ना. ऑपोजिशनमध्ये असल्यावर ते तुम्हाला तुमचा स्ट्राईक रेट मेंटेन करण्याकरता, लोकांसमोर तुम्ही करत आहात दाखवण्याकरता, किंबहुना जे वास्तव आहे ते हे सांगण्याकरता तुम्हाला तुमची भूमिका मांडावीच लागते. तर गैर असं मला वाटत नाही. तुम्ही आता राज्यसभेचा अर्ज भरून तुम्ही आलेला आहात. राज्यसभाच अपेक्षित होती किंवा असं हे जे काही टायमिंग आहे, म्हणजे काल तुम्ही भाजपत आलात, आज तुम्ही राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताय, असं ठरलं होतं? तर ठरलं होतं असं मी म्हणणार नाही, पण त्यांना जरूर वाटलं की माझ्यासारखा एक अनुभवी नेता ज्यांनी प्रशासनामध्ये काम केलेलं आहे, राजकीय क्षेत्रात काम केलेलं आहे, याचा उपयोग दिल्लीमध्ये अधिक होऊ शकतो असं त्यांना वाटलं असेल कदाचित. म्हणून तातडीने त्यांनी निर्णय घेऊन मला संधी दिली. हा त्यांचा मोठेपणा आहे. पण उपमुख्यमंत्रीपद जर मिळालं असतं तर काय म्हणताय? उपमुख्यमंत्रीपद जर तर काय बोलायचं, आता विषय संपलेला आहे तो. आता आय एम हाऊस ऑफ एल्डर्स ज्याला म्हणू आपण, त्याच्यामध्ये आय एम ऑलरेडी 65 नाव, त्यामुळे आय कांट गो बॅक, पुढे जावं लागेल. पण जाण्याचा निर्णय 2 वर्ष आधीच झाला होता जेव्हा शिंदे. तसं काय नाही, त्याचं काय रेलेव्हन्स नाही. मी बातम्या वाचल्या, पण त्याचं काय रेलेव्हन्स आहे मी जे सांगतो, मी शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाचं काम करत राहिलो. असं लोक म्हणतात अचानक केलं, अचानक काहीच केलं नाही. चव्हाण साहेब, तुम्ही म्हणालात की भाजप नेत्यांना वाटलं की तुम्हाला दिल्लीत पाठवावं. मला वाटतं मी तुम्हाला जवळपास 20-21 वर्ष ओळखते, मला तुमचं काम माहिती आहे. तुम्ही मग लोकसभा का नाही लढवली? म्हणजे चिखलीकरांबरोबर 2019ला तुम्ही जिंकून येऊ शकला असता. त्यावेळेला फक्त मला वाटतं 38,000चा फक्त फरक होता. तर आता जर तुम्ही लोकसभा लढवली असती तर तुम्ही सहज तिथून जिंकून येऊ शकला असतात. असे नवीन पक्षात गेल्यानंतर 2 विषय आहेत. पहिल्यांदा लोकसभेला द्यायचं किंवा राज्यसभेला द्यायचं हा निर्णय भाजपा श्रेष्ठींचा कदाचित आहे, त्याच्यामध्ये मत त्यांचं वेगळं असावं. तिने जो निर्णय घेतला मी त्याला मान्य केलं. दुसरी गोष्ट आहे की मतदारसंघामध्ये गेल्यानंतर हा सगळा जी टीम आमची जिल्ह्यातली आहे त्यांना विचार करायला अवधी लागणारच आहे. एकदम अचानक निर्णय मी घेतला हे मान्यच करावं लागेल मला. त्यामुळे ही सगळी टीम स्विच ओव्हर करण्याचा जो कालावधी आहे, किती लोकांना हे जमेल न जमेल असे विषय आहेत. पण मला दिसतंय की जिल्ह्यामध्ये वातावरण आता एकतर्फी झालेलं आहे असं माझं मत आहे. ठीक आहे, काय थोडेफार विरोध किंवा मतं वेगळं असू शकतात काही लोकांची, मी नाकारत नाही, माझा आग्रह नाही आहे. आणि त्यामुळे मला असं काही म्हणजे लोकसभात लढू नये की असं काही विषय नव्हता. लोकसभेला सुद्धा मी लढलो अनेक वेळा, 4 वेळा लोकसभा लढलो. आता तुम्ही भाजपामध्ये आलेला आहात, लोकसभेचा विषय आहेच. भाजपचं मिशन 40+ आहे, तर अशोक चव्हाण या 40+ मिशनचा भाग आहेत का? मला वाटतं की ज्या अर्थी त्यांनी मला राज्यसभेवर घेतलंय त्याचा अर्थच हा आहे की मी अधिक वेळ देऊन पक्षाच्या प्रचाराला, संघटनात्मक कामाला, विशेषतः मराठवाड्यात अधिक लक्ष द्यावं, रिझल्ट चांगलं मिळवण्यामध्ये माझं योगदान काय असावं अशी अपेक्षा असणं काही चुकीचं नाही आहे. तुम्ही इंडिया आघाडीत होतात, तुम्ही महाविकास आघाडीच्या बैठकांना उपस्थित राहत होतात.
तुम्ही आता भाजपत आहात, भाजपचंही काम मला वाटतं तुम्ही आता पाहायला सुरुवात केलेली असेल. लोकसभेसाठी भाजपचं हे मिशन कंप्लीट होईल असं वाटतं. किती जागा मिळतील भाजपला? नाही, मला मी जॉईन होऊन 48 तास जेमतेम झालेले आहे. नाही, पण तुमचा आता एवढ्या त्यामुळे वर्षांचा मी राजकीय प्रवास, आकलन असेल काही. एकदम काही परंतु एकंदरीत केंद्र सरकारची जी केली आता लोकसभेचे इलेक्शन प्रामुख्याने केंद्र सरकारच्या परफॉर्मन्सशी निगडीत आहे, राष्ट्रीय पॉलिसीजच्या आधारे निगडीत आहे, प्रधानमंत्री देशाचा प्रमुख आहे त्यांच्याशी निगडीत आहे. आणि मला वाटतं तिन्ही फ्रंटवर पंतप्रधानांचं काम जे आहे ते लोकांना पटतंय. आणि म्हणूनच अनेक राज्यामध्ये निवडणुकी निकाल जे आहेत ते पाहतोय आपण. हा एक इंडिकेटर आहे की दाखवणारा. मला म्हणून वाटतं की देशामधलं जे पाहिलं आहे मी ते एकंदरीत निष्कर्ष जर पाहिला तर आय थिंक केंद्रामध्ये भाजप सरकार चांगल्या मताधिक्याने येईल, चांगली संख्या भाजपला मिळेल अशी परिस्थिती. 400+ त्यांचं जे आहे. मला एकदा आकडा सांगणं कठीण आहे पण फिगर चांगला राहील. आणि महाराष्ट्रामध्ये मला थोडंसं अजून त्याच्यामध्ये जावं लागेल पण महाराष्ट्रात निश्चित चांगलं राहील. 3 पक्ष आहेत, चांगलं होईल. 40+. थोडा वेळ द्यावा लागेल. आय विल नॉट लाईक टू कमेंट इमिजिएटली. तुमच्याकडे बऱ्याचशा आमदारांनी सुद्धा कंप्लेंट केली होती की नानांची कार्यशैली बरोबर नाही. खरं आहे का? मला वाटतं पास्ट इज पास्ट, तर कशाला बोलावं. नाना स्वतः भाजपमध्ये होते, नंतर काँग्रेसमध्ये आले, प्रदेशाध्यक्ष झाले. नाना मी मुख्यमंत्री असताना भाजपमध्ये गेले होते. मी राज्याचा प्रमुख होतो तेव्हा मी त्याला खूप विनंती केली जाऊ नका आणि ते गेले. आता परत आले राहुलजींच्या प्रयत्नामुळे ते आले. त्यामुळे ते करतायत काम. सगळ्याच व्यक्तीबद्दल काही लोकांचं मत एकमत होईल असं वाटत नाही. करतात, बघूया आता. इलेक्शन विल डिसाईड अल्टिमेटली. निवडणूक ठरवेल की त्यांची कार्यपद्धती काय योग्य आहे ते. इलेक्शन लोकांचं, माझं मत महत्त्वाचं नाही आहे, लोकांचं काय मत आहे हे महत्त्वाचं आहे. नानांच्या बाबतीत जे काही म्हणायचं असेल लोकच सांगतील मतदानामध्ये. चव्हाण साहेब, तुमचं कधी नानांशी वाजलंय किंवा तुम्ही त्यांना काही रिॲक्ट केलंय असं कधी? मला आणखी एक विचारायचंय, नारायण राणे आणि तुमचं काय आहे असं? काय कसं काय म्हणजे 2008 मध्ये नारायण राणेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होतं. अचानक तुमचं नाव आलं आणि तुम्ही मुख्यमंत्री झालात. आता राज्यसभेसाठी नारायण राणेंचं नाव चर्चेत होतं आणि तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी मिळाली. कदाचित आमचा हा योगायोग आहे, स्ट्रेंज योगायोग आहे, किंवा स्टार्स दोघांचे जवळपास कुठेतरी मॅच मिसमॅच होतात ते मला माहीत नाही. पण मला परवाच त्यांचा फोन आला होता. फार दिवसांनी फोन आला त्यांचा मला. त्यांनी माझं अभिनंदन करत, म्हणजे पक्षात आल्याबद्दल त्यांनी माझं अभिनंदन केलेलं आहे. आता नेमकं त्यांना उमेदवारी संदर्भात काय निर्णय कसा झाला याच्यामुळे, कारण मी भाजपात नव्हतो त्यामुळे निर्णय त्यांनी वरच्या लोकांनी कशापासून घेतला मला सांगणं कठीण. माझं येणं आणि त्यांचं जाणं याला काही अर्थार्थी संबंध नाही आहे. बरोबर. अशोकजी, अगदी शेवटाकडे मी येते. विचारधारा आपण जे बोलतो, म्हणजे तुमच्याकडे तर काँग्रेसची, अगदी तुम्ही लहानपणापासून काँग्रेसची विचारधारा, धर्मनिरपेक्ष, नंतरच्या काळामध्ये घेतलेलं सॉफ्ट हिंदुत्व आणि भाजपसारखा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष, विचारधारा बदलणं खरंच एवढं सोपं आहे? तुम्ही म्हणजे मी आत्ता, म्हणजे मी तुम्हाला जेव्हा मी तुमचा इंटरव्ह्यू घेतला मला तुमच्या कपाळावर कधी टिळा दिसला नाही, पण आज मला तो दिसतो. नाही, मी माझ्या कपाळावर टिळाबिळा काही नाही आहे. मी गेल्या 3 दिवसापासून प्रचंड थकलेलो आहे, कारण की एवढी मतदारसंघातील लोक आले, कामं आणि रोजचं हे इलेक्शनचे फॉर्म वगैरे भरा वगैरे, तसं काहीच नाही आहे. म्हणजे तब्येती ठीक नव्हती म्हणून तुम्हाला कधी वाटत असेल. परंतु भाजपाच्या एकंदरीत या सगळ्या प्रिन्सिपल्स, आयडिओलॉजी, विचारधारा ही अब्झॉर्ब करण्या इतपत अजून माझी तयारी हळूहळू वेळ लागेल ना. आता स्विचवर काही एकदम होऊ शकत नाही. असं हिंदुत्ववादी हे कसं म्हणजे तुम्ही एक्सेप्ट करणार? किंवा पुढच्या काळात आम्हाला चव्हाण असे, जय श्रीराम वगैरे असे नारे देताना दिसणार? नाही, तसं काय. मी रामाची भक्ती करतो. मी तुम्हाला त्या दिवशी राम मंदिर झालं, उद्घाटन झालं मंदिराचं, तर मी रामाचा भक्त आहे सांगणारे बॅनर्स मी काँग्रेसमध्ये असताना लावले. त्याच्यामध्ये कुठला मंदिराचा किंवा बाबरी मस्जिदचा उल्लेख नव्हताच. पण रामाची पूजा मी सगळ्या रोज पूजा करतो. म्हणजे अनेक लोकांना माहीत असेल की मी, माझ्या वडिलांपासून ही परंपरा आहे. घरामध्ये देवघर आहे, एक सकाळी 10 मिनिटं तरी थोडंसं देवपूजा आम्ही करतो. हिंदुत्व, आम्ही हिंदूच आहोत. हिंदुत्ववादावरून इतरांना काही नुकसान पोहोचवा असंही नाही. आपण माझं काम करत असताना मी भाजपच्या श्रेष्ठींशी चर्चा करून माझी भूमिका सर्वांना सोबत घेऊन जाण्याचीच राहील, अशा पद्धतीने माझी कार्यशैली असावी असा माझा प्रयत्न आहे. म्हणजे स्वतंत्रपणे तुम्ही तुमचे विचार समोर ठेवणार, स्वतंत्रपणापेक्षा मला वाटतं भाजपने सुद्धा आता जवळपास भूमिका ही सर्वांना घेऊनच चाललेल्या आहेत. आता बरीचशी नॉन हिंदू सुद्धा पंतप्रधानांना भेटतायत, मतं मांडतायत, पंतप्रधान त्यांचं ऐकून घेत आहेत.
तुमच्या इतरही राष्ट्रामध्ये सुद्धा मुस्लिम कंट्रीजमध्ये सुद्धा पंतप्रधान सुद्धा जात आहेत, भेटत आहेत. ते डायलॉग सुरू झालेला आहे. त्यामुळे मला वाटत नाही हा फार ठीक आहे. तर काही विषय असू शकतात ज्याला कट्टरवाद जो आहे तो मी नाकार आहे काही ठिकाणी. परंतु मला वाटतं की परिस्थिती बदलत चाललेली आहे आणि त्यांनाही दिसते ग्लोबल किंवा नॅशनल लिडरच्या स्वरूपात पंतप्रधानांचं आता एकंदरीत जे काम आहे ते दिसतं आहे. मला वाटतं की तसा कुठे काही प्रश्न येईल असं मला वाटत नाही. तुमच्यासोबत आणखी काही आमदार येणार? मी कोणाशीही बोललेलो नाही. मी एकाही आमदाराला पक्ष सोडून या असं मी कोणालाही म्हटलेलं नाही. हा वैयक्तिक निर्णय तुमचा. करायचं असतं करता आलं असतं, पण तसं नाही केलं. खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप थँक्यू. शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.